नमस्कार पोरावता, आता आपण आलो कालमांडवी वॉटरफॉलला चाललो, तर पूर्ण व्हिडिओ बघा लास्ट पर्यंत. वॉटरफॉलची कमानी अशी दिसेल आपल्याला आत सरळच जायचं आहे. कालमांडवी धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. या धबधब्यावर जाण्यासाठी मुंबईहून जवळचे पालघर स्टेशन गाठून 80 ते 90 किलोमीटर इतके अंतर आहे. आपण प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ शकतो. हा धबधबा कालशेती नदीवरून पडतो. नदीच्या नावावरून या धबधब्याचे नाव कालमांडवी असे पडले. जव्हारमध्ये अनेक धबधबे असून कालमांडवी धबधबा हा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून ओळखला जातो. पार्किंगला गाडी लावून आता आम्ही चालत चाललो, ट्रेकिंग करीत चाललो. ट्रेक चालू झाले इथून. आता ट्रेन टेंट हे कपिलने सोडा घेतले डायरेक्ट. आमची गाडी अशा ठिकाणी बंद पडली, त्यामुळे रेंज पण नव्हती आणि तिथं व्हिडिओ करायलाच पाहिजे. पासून 15 किलोमीटर काम दोन गेला, धक्का शॉट केला, पण आमची गाडी त्याच्या चालू झालेली नाही. पासून 130 किलोमीटर अंतर आहे. 130 नसेल, 110 असेल. तुला बोलायला लागतात आपल्याला, ते कुठं बघायला येणार कॉमेडी नको काय. बघ ना कोण वाजणार आहे टेप घेऊन मॉदला विजला तर. या ठिकाणी बघू शकता संरक्षण भिंतीचं काम चालू आहे. कामगार काम करतात. दिसला दिसला. काम चालू आहे. किती दिवस झालं. पूर्ण करायची का भिंत ती. चला धन्यवाद. इथं आल्यावर तुम्ही पार्किंग करू शकता. तर आम्ही काम चालू होतं, गाडीचे लांबच पार्किंग केली. तुमची बाईक पार्किंग करून असंच सरळच तुम्हाला जायचं आहे. कपिल, दीपेश आणि मी आता चालत चालले. आता पोहोचू आम्ही थोड्या वेळेला. 4-5 मिनिटं लागतील आता आम्हाला झाला. असं पायऱ्या बिऱ्या बनवल्या, मस्त रेलिंग बिलिंग लावले. बघायचे तुम्हाला, बघायचे. थोडाच अंतर कापून आलं, अशी ट्रॅकिंग करायला लागेल. जाम वाट दिसती वाट आहे एकदम. बघू शकता तुम्ही. पाय बघा घसरताना डायरेक्ट आमचं. मी चप्पल घालून आल्या, हे शूज घातल्या. दिप्याची तर आदावत झाले, कसा उतरू काय समजा नाही त्याला. माझी पण चप्पल स्लिप झालती. काय नाही आवरा काय. उतरल्यावर लगेच तुम्हाला समोरच कालमांडवी वॉटरफॉल दिसल. फक्त उतरायचं, चाराला काही टेन्शन नाही. परलो तर मग पोरं आता आम्ही पोहोचलो कालमांडवी वॉटरफॉलला. बघा कसं आहे, एक नंबर आहे. हा वॉटरफॉल ऑल सीझन आहे, पण तुम्ही ऑफ डेलाच या, कारण वीकेंडला जास्त गर्दी असतं. तुम्हाला फोटो व्हिडिओ काढता येणार नाही. 20-25 मिनिटं आले वरते गेले, याची गोष्टी झाली. उरीच मारायला त्याला जमन आहे, फाटले त्याची जाम. त्याचा मित्र बोलता ना आजा आजा, पण तो काही येतच नाही. मार उरे मार मार. याला मारली एकदाची. वारवला द्यायचा त्याच्या मित्रांनी. त्याची फाटलेली जाम आवे कालच्या आवाज दिला म्हणून त्यांनी मारली उरी. लय मजा आली त्याला आज.
त्याचा बघून मी पण वर जाऊन एक उडी मारली. ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी वरून उडी मारू नये, कारण हा धबधबा 70 ते 80 फूट खोल आहे. ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी लाईफ जॅकेटचा वापर करा. 100 ते 200 रुपयापर्यंत भाड्यावर भेटतं, त्याचा वापर करा. कपिल आणि दीपेशला पोहता येत नव्हता, त्यांनी पण लाईफ जॅकेटचा वापर केला, कारण पाण्यात बुडू नये. या ठिकाणी काही दुर्घटना घडल्या आहेत आणि येथील नागरिक वारंवार सूचना करीत असतात, त्यांचा पालन करा. ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक तर धबधबा एक चमत्कारी असून याचे गुण म्हणजे जव्हार तालुक्याबद्दल वर्षभर बोलायचं वाहतो. झालं तर जव्हार तालुका हा महाराष्ट्रातील पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो. येथील लोकांना कोणत्याही रोजगाराची संधी उपलब्ध नाही. यांचे पूर्णपणे राहणीमान शेतीवर अवलंबून असते. येथे प्रामुख्याने भात, काजू, मोगरा यांची शेती केली जाते. तसेच येथील मोगऱ्याला मुंबईच्या बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे. आता आमची मजा मस्ती करून झाली. आता आम्ही इथल्या निघतो. जामच टाइम झाला. कपिल बोलत होता 1-2 तास घालू, पण त्याने 3 तास घालवलं. 1-2 तास बोलला होता कपिल, 3 तास घालवलं त्यांनी. आपल्याला कसं इथून आपला घर जाम लांब आहे ना, लॉंग डिस्टन्स किती आहे, बोल जास्त नाही थांबायचा. पण कसं आहे, सह्याद्रीमध्ये एकदा माणूस आला ना का तो पूर्ण हरवून जातो. आणि आपण खरंच हरवून गेलो. आपल्याला सह्याद्रीचा वेडा झालो आज आम्ही. पुन्हा एकदा आपण आता ठरवलेलं आपण अर्धा 1 तासच थांबायचं, पण जास्त वेळ झाला ना. 3 तास गेला आपलं. 5 वाजले इथं. चला मग भेटू दुसऱ्या जागी.